भरल्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप कच्चे शेंगदाणे, 2 ते 3 लसूण पाकळ्या, पाव कप सुक्या खोबऱ्याचे काप, कढीपत्ता, 1 चमचा जिरं, 1 मोठा चमचा पंढरपुरी डाळवं, 1 मोठा चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, 10 ते 12 छोटे बटाटे, 2 मोठे चमचे तेल, 3 ते 4 ठेचलेल्या लसूण पाकळ्या, 1 बारीक चिरलेला कांदा, पाणी, चवीनुसार मीठ, शेंगदाणे, लसूण, खोबरं, कढीपत्ता, जिरं, डाळवं भाजून घेत यात काळा मसाला, तिखट, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालत याचं वाटण तयार करायचं आणि पाणी घालत हा मसाला तयार करायचा। आता बटाट्याला अशा पद्धतीने काप देत यात मसाला भरायचा। आता गरम तेलात लसूण, कांदा आणि तयार मसाला सोनेरी रंगावर परतायचा। आता पाणी, मीठ घालत या मिश्रणाला उकळी काढायची आणि अशा पद्धतीने बटाटे घालत वाफेवर हे शिजवून घ्यायचं। झाली आपली भरल्या बटाट्याची भाजी तयार। चला तर मग सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आपण सुका मसाला बनवून घेऊयात। पॅन करते मी गरम, यामध्ये घालूयात कच्चे शेंगदाणे घ्यायचे। पॅन मध्ये 1 पाव कप लसूण पाकळ्या 2 ते 3 एकत्र भाजून घेणार आहोत, हलकासा रंग बदलेपर्यंत शेंगदाण्याचे। शेंगदाणे हलकेसे भाजत आले की यामध्ये घालूयात खोबऱ्याचे काप, किसलेलं खोबरं टाकलं तरी चालेल। यामध्ये कढीपत्ता, जिरं आणि 1 चमचाभर मी इथे घालते फुटाणी डाळ किंवा डाळवं। याने काय होतं ना, डाळवं घातल्यामुळे त्याला एकसंधपणा, म्हणजे आपण जे सारण भरणार आहोत बटाट्यामध्ये त्याला जो एकसंधपणा हवा असतो तो छान येतो। आता हे आणखी 3 ते 4 मिनिट एकत्र सगळं भाजून घेऊ। चला तर मग इथे बघू शकाल खोबरंही छान असं भाजून निघालेलं आहे। आता गॅस करूयात बंद आणि या स्टेजला मी यामध्ये घालतेय काळा मसाला 1 मोठा चमचाभर आणि लाल तिखट आणि कोथिंबीर मिक्स करूया आणि हे मिश्रण हलकसं थंड होईपर्यंत वाट बघू। हे मिश्रण हलकसं थंड झालं की आपण काढूयात मिक्सरमध्ये आणि पाण्याचा अजिबात वापर न करता याचं आपण ना वाटण तयार करून घेणार आहोत। आणि आता यामध्ये थोडंसं मीठ घालूयात चवीनुसार आणि पुन्हा फक्त हलकसं फिरवून घ्यायचं। आणि हे आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे हे एका डिशमध्ये काढून घेऊयात। आणि तुम्ही इथे बघू शकाल हे ना मी हलकसं असं ओबडधोबडच वाटलेलं आहे, खूप अशी बारीक पेस्ट नाही केलेली। आता या स्टेजला यामध्ये घालूयात पाणी, याला हलकसं एकसंधपणा येईल इतकं, म्हणजे ते बटाट्यात भरलं की पाणी इकडे तिकडे, मसाला इकडे तिकडे पडणार नाही। आणि आता इथे मी घेतलेले आहेत बटाटे। सो हे छोट्या आकाराचे बटाटे मी घेतलेले आहेत। अगदी घरामध्ये जे बटाटे असतात ना त्यातले छोटे छोटे आकाराचे बऱ्याचदा बटाटे घरात येतात, त्यातला छोट्यातला छोटा बटाटा शोधून काढायचा। मी इथे हेच केलेलं आहे। बटाटे इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं तर याचं बटाट्याची स्किन आहे ती काढून घेतली तरी चालेल, पण मी नाही करत कारण त्यामध्येही न्यूट्रिशन असतं। त्यामुळे बटाट्याचे फक्त असे 4 भागात, जसे आपण वांग्याच्या फोडीने काप करतो तसंच आतपर्यंत, म्हणजे 2 तुकडे करायचे नाही, फक्त असं स्लिट करून घ्यायचे आहेत बटाटे। आणि आता हे जे स्लिट केलेले बटाटे आहेत या बटाट्याच्या मधोमध हे जे सारण आपण तयार करून घेतलेलं आहे हे सारण छान असं ठासून ठासून आतपर्यंत भरायचं। हवं असेल ना तुम्हाला तर बटाट्याला ना आतल्या बाजूने थोडंसं मीठ चोळा। आणि आता काय करायचं, ह्या बटाटा घ्यायचा जे आपण स्लिट्स करून घेतलेले आहे या बटाट्याच्या ना आतल्या भागाला हलकसं आपण मीठ चोळून घेतोय, म्हणजे ते ना चव छान लागते। मीठ चोळणं ऑप्शनल आहे, नाही चोळलं तरी चालेल। यामुळे एकतर त्यातलं मॉइश्चरही रिलीज होतं आणि खूप पाणी न घालता बटाटा शिजतो देखील, त्यामुळे ही स्टेप मी करते। आता ही भाजी पटकन होण्यासाठी आपण कुकरमध्येच तयार करत आहोत। तर इथे कुकरमध्ये तेल गरम केलेलं आहे 2 चमचे। यामध्ये घालूयात थोडासा ठेचलेला लसूण। लसूण आपण वाटणामध्ये पण घातलेला आहे, पण याची ना चव खूप छान येते असा जर तुम्ही परतून लसूण घेतला भरल्या भाजीमध्ये तर। आणि आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि हे एकत्र सोनेरी रंगावर परतून घेऊयात। सो इथे ना कांद्याला मस्त असा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच सोबत इथे जे बटाटे आहेत ते छान मी स्टफ केले। बटाटे स्टफ केल्यावरही थोडासा मसाला उरलेला आहेच, रादर तो हवाच आहे आपल्याला, त्यामुळे मसाला बनवताना त्या प्रमाणामध्ये बनवा।
आता हा उरलेला मसाला घ्यायचा आणि या परतलेल्या कांद्यावर घालून घ्यायचा आणि एक 2 ते 3 मिनिट हे तेलावर छान परतून घेऊ. आणि इथे हा मसाला छानपैकी परतून झालेला आहे. यामध्ये घालूयात पाणी. पाणी आत्ता खूप नाही घालणार आहोत, या स्टेजला थोडंच घालायचं. चवीनुसार मीठ. मसाल्यामध्ये वाटणात पण मीठ घातलं तर त्यामुळे बेताने मिठाचा वापर करा. मिक्स करूयात आणि ना मस्त एक उकळी काढूयात या मिश्रणाला. तुम्ही बघू शकाल याला मस्त एक उकळी आलेली आहे. आता यामध्ये हे जे भरलेले बटाटे आहेत हे ठेवायचे. सो याची कन्सिस्टन्सी आहे ना नंतर ॲडजस्ट करणार आहोत आपण, पण आता खूप पाण्याचा वापर नाही करत आहोत. शक्यतो कुकरच्या बाजूला लावायचं म्हणजे मग ते असे ग्रेव्हीमध्ये बुडत नाहीत एकदम आणि मसाला मग बाहेर येत नाही, चिकटून राहतो. आणि आता झाकण लावूयात आणि शिट्टी काढायची असेल तर मध्यम आचेवर 1 शिट्टी काढू शकता. शिट्टीवर एका शिट्टीत शिजतो बटाटा, हा छोटा छोटा आहे. आणि वाफेवर मी कायम वाफेवर शिजवते, त्यामुळे लो टू मिडियम हीटवर 15 मिनिटं वाफेवर शिजतात. शिट्टी काढायची गरज नाही पडत. शिट्टी जर आपण काढली ना, प्रेशर कुकरचा मेन पर्पज काय असतो की वाफेवर म्हणजे प्रेशरवर ते पदार्थ शिजले पाहिजे. शिट्टी ही त्यासाठी केलेली सोय आहे, पण याचा अर्थ असा नाही की शिट्टी काढत काढतच पदार्थ शिजला पाहिजे. वाफेवर जर पदार्थ शिजला तर त्याचे जे पोषण मूल्य आहेत, पोषण तत्व आहेत ते तसेच त्यामध्ये छान जपले जातात. चला तर मग इथे एक्झॅक्टली 15 मिनिटं मी वाफवून घेतलेले आहे हा भरला बटाटा. आणि आता चेक करूयात. वाव, क्या बात आहे. टूथपिक घालून बघूयात. मस्त शिजलेला आहे बटाटा. इथे आपली मस्त अशी रसरशीत चमचमीत भरल्या बटाट्याची भाजी बनवून तयार आहे.